आम्हाला प्रपोजल तर समजलं पाहिजे एक, आणि स्मार्ट सिटीचं काय झालं तुम्ही डोळ्यांनी भोगताय, नुसते बघत नाही आहात. आता स्मार्ट मीटरचा आता प्रपोजल आम्ही अनेक लोकांची मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्याच्यामुळे कुठलाही बदल करताना रेटू नये अशी आमची विनम्र विनंती आहे सरकारला. पुणेकरांना फायदा व्हायला पाहिजे, ठेकेदारांना तो सल्ला त्यांच्या जिवारी लागला असं दिसतंय. कारण त्यांनी एक पोस्ट केली आहे आणि तुम्हाला उद्देशून असं लिहिलंय त्याच्यात की जन्मतात ज्यांचा तोंडात सोन्याचा चमचा होता त्यांनी तरी आम्हाला असं सांगितलं. अरे इतना तो हक बनता है यार लोकशाही में, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये अपेक्षा होण्यासाठी माझ्या तर खूपच अपेक्षा आहेत. माझ्या अपेक्षा महाराष्ट्र सरकारने आमचा सगळा भंग केलाच आहे आणि केंद्र सरकारने 5 वर्ष नाहीच ना काही केलं. आम्ही कुणाकडून अपेक्षा करायच्या? स्मार्ट सिटीसाठी आम्ही आग्रह केला होता की पिंपरी चिंचवड पण घ्या. 10 वर्षात काय स्मार्ट झालं? आपल्या शहराचं उलट आणखीन आपलं खराबच झालं शहर. जे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत आणि खूप मोठे मोठे आपल्याला प्रॉमिसेस करतात, ऑल प्रॉमिसेस ब्रोकन. मला माहिती नाही याची. मी सकाळपासून याच दौऱ्यामध्ये, त्याच्यामुळे पवार साहेबांना कोण भेटतं याची मला खरंच नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्यांनी राज्यसभा कुणाला द्यावी आणि मंत्रीपद कुणाला द्यावं, त्यांचा अंतर्गत प्रश्न. घाईमध्ये टार्गेट्स करण्यासाठी लोकांना वेठीस धरण्याचं पाप हे दुर्दैवाने सातत्याने या सरकारकडून होत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. तुम्ही बघताय काल दौंडमध्ये काय झालं. दौंडमध्ये एक ब्रिज नशीब आहे की ते इनकम्प्लीट होता आणि तो आत्ताच पडला. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी कलेक्टरांना पत्र लिहिलंय. म्हणजे जे काम चालू आहे त्यातलाच एक ब्रिज पडून गेला, असं कसं होतं? याची इन्क्वायरी व्हायला नको. आपण सगळे टॅक्स भरतो, त्या पैशातून हे विकास करतात ना. मग प्रत्येक विकासामध्ये असंच गोळ आणि एंडलेस आहे. असं नाही की एखादी घटना आहे. हे म्हणजे इट्स अ स्ट्रिंग ऑफ इश्यूज. सातत्याने या कामामध्ये प्रॉब्लेम. आम्ही त्यांना विनंती केली आहे की 8 दिवसामध्ये आम्हाला याचं सगळं माहिती काढून सुधारणा दाखवा. आमची काय मदत हवी असेल तर एक नागरिक म्हणून, पुणेकर म्हणून आम्ही सरकारबरोबर ही काम करायला तयार आहे. कारण का प्रत्येक गोष्टी राजकीय नसते. आपले लोक भरडले जात आहेत. आमची ही सहकार्याची भूमिका राहील. पण यांनी काहीतरी हालचाल तरी केली पाहिजे ना. हो.